होता काय दोष तुझा, होता सर्व दोष माझा. मज नव जीवन देण्यासाठी, मज नव जीवन देण्यासाठी येशू तू रक्त सांडले, येशू तू रक्त सांडले. वेदना तुझ्या पाहुनी आलेत कंठ भरुनी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून लोककृत शुभवर्तमान अध्याय 23 व वचन 41 मध्ये असे लिहिले आहे, आपली शिक्षा तर यथा न्याय आहे, कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगीत आहोत, परंतु ह्याने काही अयोग्य केले नाही. आपण जे वचन ऐकले ते एका अपराध्याचे शब्द आहेत. तो दुसऱ्या अपराध्याला सांगत आहे की आपली शिक्षा यथा योग्य आहे, पण ज्याला आपल्यासारखेच वधस्तंभावर खिळले आहे त्याने काही अयोग्य केले नाही. तो प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल बोलत आहे. होय, प्रभू येशू ख्रिस्त ह्याने अयोग्य केले नाही. तो निष्पाप होता, त्याने कधीच पाप केले नाही. तो निर्दोष होता, त्याच्या ठायी कसलाच दोष सापडला नाही. देवपिता त्याच्याविषयी म्हणतो, हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. मानव हा जन्मताच पापी आहे व अशा पापी मानवाची खंडणी भरण्यासाठी देवाने त्याचा एकुलता एक पुत्र देव असताना मानवी देह धारण करून ह्या जगात पाठविले. जरी त्याने काही अपराध केला नाही तर देवाच्या योजनेनुसार पापी मानवासाठी तो वधस्तंभावर मरण्यासाठी धरून देण्यात आला. तो स्वतःच्या अपराधामुळे नव्हे तर पापी मानवासाठी त्याच्या पापाची खंडणी भरण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण केला व पापी मानवावर प्रीती प्रगट केली. त्याने पापी मानवाची खंडणी भरून मुक्ती मिळवली. देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले व स्वर्गात आपल्या उजवीकडे बसून त्याला सर्वोच्च नाव देऊन प्रभू केले आहे. ह्यात देवाचा उद्देश हा आहे की पापी मानवाने पश्चाताप करून प्रभू येशू ख्रिस्त हा माझ्या वैयक्तिक पापासाठी मरण पावला व देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले असा विश्वास ठेवून त्याला अंतःकरणात प्रभू म्हणून स्वीकारावे, जेणेकरून त्याला सार्वकालिक जीवन मिळावे व तो सार्वकालिक अग्नीच्या सरोवरापासून वाचल्या जावा. देव करो तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचे निर्दोषपण समजून येऊ. वेदना तुझ्या पाहुनी आलेत कंठ भरुनी.